अर्जुन नम्रतेने भगवान श्रीकृष्णांना विचारतात, हे प्रभू, आपण सर्वज्ञ आहात. आपण सर्व लोकांच्या कल्याणासाठी धर्ममार्ग सांगता. म्हणून मला जाणून घ्यायचं आहे, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचं नाव काय आहे? तिचं महात्म्य काय आहे? आणि तिचं व्रत केल्याने मनुष्याला कोणते फल प्राप्त होते? हे कृपया सविस्तर सांगा. भगवान श्रीकृष्ण मंद स्मित करत अर्जुनाला म्हणाले, हे धनंजया, तू अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहेस. कारण या एकादशीचं महात्म्य ऐकल्याने सुद्धा मनुष्याच्या पापांचा नाश होतो आणि त्याला पुण्याची प्राप्ती होते. या एकादशीचं नाव आहे वरुथिनी एकादशी. ही एकादशी अत्यंत पुण्यदायी, दुर्लभ आणि सौभाग्य प्रदान करणारी आहे. हे अर्जुन, जो मनुष्य श्रद्धेने आणि नियमपूर्वक या दिवशी व्रत करतो, त्याचे सर्व पाप नष्ट होतात. विशेषतः दुःखी, क्लेश भोगणाऱ्या स्त्रीने हे व्रत केल्यास तिला अखंड सौभाग्य, सुख आणि समृद्धी प्राप्त होते. ही एकादशी मनुष्याच्या जीवनात परिवर्तन घडवणारी आहे. या व्रताचं खरं महात्म्य तुला एका पवित्र कथेतून सांगतो, जी ऐकून तुझं मन भक्तीने भरून जाईल. प्राचीन काळी मांधाता नावाचे एक महान, धर्मशील आणि दानशूर राजा होते. ते नर्मदा नदीच्या पवित्र काठी राज्य करत असे. त्यांच्या राज्यात प्रजा आनंदी होती. धर्म, न्याय आणि सत्य यांचा नेहमी विजय होत असे. एके दिवशी राजा मांधाता शिकारीसाठी जंगलात गेले. घनदाट जंगल, शांत वातावरण आणि अचानक एक भयंकर रानटी अस्वल त्याच्यावर तुटून पडलं. त्या अस्वलाने राजाच्या पायाला जोरानं पकडलं आणि त्याला कुरतडू लागलं. राजा असह्य वेदना सहन करत होते. ते मदतीसाठी आक्रोश करत होते. पण त्या निर्जन जंगलात त्याला मदत करणारा कोणीच नव्हता. त्या संकटाच्या क्षणी राजांना आपल्या सामर्थ्याचा अभिमान राहिला नाही. त्यांनी पूर्ण नम्रतेने, मनापासून भगवान श्री विष्णूंचं मधुसूदन रूपाचं स्मरण केलं. त्यांची ती निस्सीम भक्ती, त्याचं संपूर्ण समर्पण पाहून भगवान श्री विष्णू तत्क्षणी प्रकट झाले आणि आपल्या सुदर्शन चक्राने त्या अस्वलाचा वध केला. राजा वाचले, पण त्यांचा पाय गंभीर जखमी झाला होता. ते वेदनेने विव्हळत होते. तेव्हा भगवान श्री विष्णूंनी प्रेमाने राजाला सांगितलं, हे राजन, दुःखी होऊ नकोस. ही परिस्थिती तुझ्या पूर्वजन्माच्या कर्मांमुळे आली आहे. पण आता तुझ्यासाठी एक मार्ग आहे. तू मथुरेला जा आणि वरुथिनी एकादशीचं व्रत श्रद्धेने कर. या व्रताच्या प्रभावाने तू पुन्हा पूर्ण निरोगी होशील. राजाने भगवानांच्या आज्ञेचं पालन केलं. ते मथुरेला गेले आणि पूर्ण भक्तिभावाने, नियमपूर्वक वरुथिनी एकादशीचं व्रत केलं. त्या व्रताच्या प्रभावाने राजांचा जखमी पाय पूर्ण बरा झाला. ते पुन्हा पूर्वीसारखे बलवान, तेजस्वी आणि निरोगी झाले आणि शेवटी त्यांना मोक्ष प्राप्त झाले. हे अर्जुन, या एकादशीचं व्रत केल्याने 10,000 वर्षांच्या कठोर तपस्येइतकं पुण्य मिळतं. सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रात सुवर्णदान केल्याचं फल मिळतं. मनुष्याला या व्रतामुळे या जन्मात सुख, समाधान आणि समृद्धी मिळते आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो. शास्त्रांमध्ये सांगितलं आहे, दानांमध्येही श्रेष्ठता आहे. हत्तीदानापेक्षा घोड्याचं दान श्रेष्ठ. घोड्याच्या दानापेक्षा भूमिदान श्रेष्ठ. भूमिदानापेक्षा
तिळदान श्रेष्ठ. तिळदानापेक्षा सुवर्णदान श्रेष्ठ. आणि सुवर्णदानापेक्षा अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे. अन्नदानाने देव, पितर आणि मानव तृप्त होतात. कन्यादानालाही अन्नदाना इतकंच पुण्य मानलं गेलं आहे. या वरुथिनी एकादशीच्या व्रताने अन्नदान आणि कन्यादाना इतकं पुण्य प्राप्त होतं. परंतु हे अर्जुना, जो मनुष्य लोभाने कन्येचं धन घेतो किंवा कर्तव्य टाळतो, त्याला कठोर परिणाम भोगावे लागतात. या व्रताचे काही नियम आहेत, जे पाळणं अत्यंत आवश्यक आहे. दशमीपासूनच काही गोष्टींचा त्याग करावा, जसं की मांसाहार, मसूर, हरभरा, मध, दुसऱ्याचं अन्न आणि अतिभोजन. व्रत करणाऱ्याने पूर्ण ब्रह्मचर्य पाळावं. रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावं. भगवानाचं नामस्मरण करावं. कोणाचीही निंदा करू नये. वाईट संगत टाळावी. राग, लोभ आणि असत्य बोलणं टाळावं. या दिवशी भगवान विष्णूंच्या मधुसूदन रूपाची आणि वराह अवताराची पूजा अत्यंत फलदायी मानली जाते. हे अर्जुना, जो मनुष्य श्रद्धेने आणि नियमपूर्वक हे व्रत करतो, तो निश्चितच स्वर्गप्राप्ती करतो. या व्रताचं महात्म्य केवळ ऐकल्यानेही 1000 गायी दान केल्याचं पुण्य मिळतं आणि गंगास्नानापेक्षाही अधिक फल प्राप्त होतं. म्हणूनच संयम, श्रद्धा आणि धैर्य हेच खऱ्या सुखाचं मूळ आहे. ज्याच्या जीवनात संयम नाही, त्याचं तप, यज्ञ आणि भक्ती सर्व व्यर्थ ठरते. म्हणून या पवित्र वरुथिनी एकादशीला मनापासून व्रत करा आणि आपल्या जीवनात सुख, शांती आणि मोक्षाचा मार्ग प्राप्त करा.